नमस्कार मित्रांनो, आज आपण अशी एक घटना जाणून घेणार आहोत जी फक्त एक बातमी नाही तर माणुसकीला प्रश्न विचारणारी एक सत्यकथा आहे। विचार करा, एखादं मूल गेली 3 वर्षांपासून कोमामध्ये आहे, ना बोलतंय ना हलतंय, फक्त मशीनच्या आधारावर त्याचा श्वास चालू आहे। आणि अशा परिस्थितीत त्या मुलाच्या आईवडिलांनीच स्वतःच्या मुलासाठी इच्छा मृत्यूची मागणी केली होती। ही हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे अशोक राणा यांच्या कुटुंबाची। या एका निर्णयाने फक्त एक कुटुंबच नाही तर संपूर्ण देशाला विचार करायला भाग पाडलं होतं। चला जाणून घेऊया नेमकं काय घडलं होतं आणि का घ्यावा लागला होता अशोक राणा यांना त्यांच्या मुलासंदर्भात असा कठोर निर्णय। देशात एक अत्यंत संवेदनशील आणि मन हेलावून टाकणारे प्रकरण समोर आले होते। हरीश राणा यांच्या कुटुंबावर आलेल्या या संकटाने इच्छा मृत्यूच्या विषयावर मोठी चर्चा देखील सुरू झाली। मिळालेल्या माहितीनुसार अशोक राणा यांचा मुलगा हरीश राणा तब्बल 3 वर्षांपासून कोमामध्ये होता। त्याची प्रकृती अत्यंत गंभीर होती आणि तो कोणत्याही शारीरिक किंवा मानसिक प्रतिक्रिया देण्याच्या स्थितीत नव्हता। तो ना बोलू शकत होता ना डोळ्यांनी प्रतिसाद देत होता। वैद्यकीय तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार तो पूर्णपणे अचेत अवस्थेत होता। या काळात रुग्णाचा श्वास आणि शरीराची मूलभूत कार्येही अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रणांच्या सहाय्यानेच सुरू ठेवण्यात आली होती। डॉक्टरांनी अनेक प्रकारचे उपचार करून पाहिले होते, मात्र त्यातून कोणताही सकारात्मक परिणाम दिसून आला नव्हता। रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचेही तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले होते। गेल्या 3 वर्षांमध्ये या कुटुंबांनी आशेवर जगत विविध रुग्णालयामध्ये उपचार घेतले होते। आर्थिक, मानसिक आणि शारीरिक अशा तिन्ही पातळ्यांवर त्यांनी मोठा संघर्ष केला होता। मात्र जसा जसा वेळ पुढे जात होता तसे तसे आशेचे किरण कमी होत चालले होते। या पार्श्वभूमीवर अशोक राणा यांनी एक अत्यंत कठीण आणि भावनिक निर्णय घेत न्यायालयाचे दार ठोठावले होते। त्यांनी आपल्या मुलासाठी इच्छा मृत्यूची परवानगी मागितली होती। या प्रकरणाशी संबंधित एक व्हिडिओ देखील आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता। त्या व्हिडिओमध्ये कुटुंबियांची वेदना आणि त्यांनी भोगलेली परिस्थिती स्पष्टपणे दिसून येत होती। त्यामुळे या प्रकरणाने देशभरातील लोकांचे लक्ष वेधून घेतले होते। त्यांचे म्हणणे होते की त्यांच्या मुलाला केवळ जीवन ठेवले जात होते, पण त्यात कोणतेही जाणीव किंवा जीवनाची गुणवत्ता उरलेली नव्हती। त्यामुळे त्याला त्या वेदनादायक अवस्थेतून मुक्त करण्यासाठी इच्छा मृत्यूची परवानगी द्यावी अशी त्यांनी मागणी केली होती। महत्त्वाची बाब म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेनंतर त्यांच्या मुलाचा लाईफ सपोर्ट काढण्यात आला होता। या निर्णयामुळे कुटुंबासाठी तो अत्यंत भावनिक आणि कठीण क्षण ठरला होता। हे प्रकरण समोर आल्यानंतर समाजात विविध स्तरावर चर्चा झाली होती। काही जण या निर्णयाला मानवी दृष्टिकोनातून योग्य ठरवत होते, तर काही जण नैतिकदृष्ट्या विरुद्ध करत होते। इच्छा मृत्यू हा विषय आधीपासूनच कायदेशीर आणि नैतिक दृष्टिकोनातून वादग्रस्त राहिलेला होता। भारतामध्ये इच्छा मृत्यूबाबतचे कायदे अत्यंत कठोर आणि मर्यादित असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले होते। काही विशिष्ट परिस्थितीमध्ये इच्छा मृत्यूला परवानगी दिली जात होती, मात्र त्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया आणि कडक निकष पूर्ण करणे आवश्यक होते। या प्रकरणाने एक मोठा प्रश्न समाजासमोर उभा केला होता। एखाद्या व्यक्तीला अशा अवस्थेत जीवन ठेवणे योग्य होते का, की त्याला शांतपणे मृत्यू स्वीकारण्याचा अधिकार दिला पाहिजे? ही केवळ एक कुटुंबाची वेदना नसून मानवतेशी निगडीत